जन्म नखाने गावातल्या असल्यामुळे त्यांना त्या भागातली पूर्णपणे जाण आहेत. आणि दादा, जर आपल्याला ही संधी मिळाली की यदा कदाचित आपण नगरसेवक झालात, तर प्राधान्याने अशी कोणती 3 कामे आपण करणार आहे प्रभाग क्रमांक 7साठी, की बुवा मला हे काम प्रथम झालं पाहिजे आणि ही माझी प्रायोरिटी असणार आहे? कामं तर एवढे आहेत आमच्या प्रभागात, समस्या खूप आहेत. पण तुम्ही म्हणताय की आता प्राधान्याने 3 कामं. आता आमचं नकाने गाव, हे नकाने गाव आता महानगरपालिकेत गेले, पण आमच्या गावाला सिटी सर्वे लागू नाही. अजूनही सिटी सर्वे लागू नाही. आम्हाला नकाने गावातून बांधकाम परवानगी मिळत नाही महानगरपालिकेतून. कुठल्याही प्रकारचं घर बांधकाम करत असताना नागरिकांना परवानगी मिळत नाही. त्याच्यामुळे आपलं लोन सुविधा मिळत नाही. म्हणून अशा भरपूर सर्वप्रथम आमचं हे प्राधान्य असेल की आमचं गाव सिटी सर्वे कसा लागू होईल, हा आमच्या नकाने गावाचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न वलवाडी कॉलनी परिसरातला. आता आम्ही ज्या परिसरात काम करतो, वलवाडी कॉलनी परिसरात, तिथं कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही, ड्रेनेज नाही आणि स्ट्रीट लाईट नाहीत. ते दुसरं महत्त्वाचं काम आमचं तर ते. आणि घन कचरा जे आमचं संगोपन करतं, कुठल्याही प्रकारच्या गाड्या आमच्या परिसरात येत नाही. हे अशी कामं आहेत. आणि वलवाडी भोकर गावात तेच समस्या आहेत. ते आमच्या तिघं पाण्याची लाईन नसेल, आमच्या गावात पाण्याची लाईन असेल किंवा आपलं वलवाडी परिसरात कुठल्याही प्रकारची पाईपलाईन झालेली नाही आहे. आजही लोक बोरिंगचंच पाणी वापरतात. म्हणून पाईपलाईन आमच्या नकाने गावाचा सिटी सर्वेचा विषय असेल. आणि वलवाडी कॉलनी परिसरात आत्ता जवळजवळ विमानतळ असेल, विमानतळ आपलं गोंदूर विमानतळ, तिथून जो पावसाचं पाणी असतं त्याला पूर्ण आमच्या प्रभागात ते पाणी येतं, पावसाचं पाणी विमानतळापासून. त्याच्यामुळे आमचे पूर्ण प्रभागात पाणी असतं, पूर्ण जलमय असतं. ते पाणी कसं वळवता येईल आणि ते प्रभागात कॉलनी परिसरात न येता त्याचं कशा प्रकारे नियोजन करता येईल, हा आमचा मेन उद्देश आहे.